हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल. मित्रांनो, आज आपण SSLC थर्ड लँग्वेज इंग्लिश थ्रू मराठी सिरीजचा हा 6वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण युनिट 2 मधील पोयम समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. फक्त 1000 सबस्क्राईबचं टार्गेट आहे, ते पूर्ण करा. चला ही कविता समजून घेऊया आपण. तर या ठिकाणी द टायगर अँड द डिअर, वाघ आणि हरिण यामधील एक कविता स्टोरी आहे. ते आपण ह्या कवितेच्या माध्यमातून समजून घेऊया. ही कविता समजून घेण्यापूर्वी कवितेची पूर्वकल्पना येण्यासाठी एक प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी आहे. तर ती प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी समजून घेऊया, कारण वाचनापूर्वी क्रियाकलाप केल्यानंतर ही कविता समजून घेण्यास मदत होते. मित्रांनो, या ठिकाणी एक खूप सुंदर अशी ओळ दिलेली आहे. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. म्हणजे फॉर एव्हर म्हणजे हमेशा, कायमचा. जॉय म्हणजे आनंद. अ थिंग ऑफ ब्युटी, सौंदर्याची गोष्ट. तर काय होतं, सौंदर्याची गोष्ट म्हणजे कायमचा आनंद आहे, असं जॉन किट्स म्हणतात. Animals have a much better attitude to life and death than human beings. माणसापेक्षा प्राण्यांचा जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा, टू लाईफ अँड डेथ म्हणजे जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, ॲटिट्यूड आहे. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. जे दृष्टिकोन आहे अधिक चांगला असतो. कोणापेक्षा? मानवापेक्षा. मानव आणि वन्य प्राणी याच्यामधील जे जग आहे फार वेगळा आहे, असं टाईम अप्रोचेस. बघा, अप्रोचेस म्हणजे जवळ येते. जेव्हा वेळ जवळ येते तेव्हा त्यांना मृत्यूची जाणीव होते. सी धिस पिक्चर. तर या ठिकाणी जे पिक्चर दिलेलं आहे, या पिक्चरमध्ये तेच दिसून येतं की या ठिकाणी वाघ आहे, या ठिकाणी हरिण आहे. द टायगर अँड द डिअर. तर ज्यावेळेला हे टायगर आता हल्ला करण्यासाठी इथं दडून बसलेला आहे आणि इथे हरिण इथं पाणी पित असताना कशापरी झडप घालतोय आणि त्याला जाणीव होते, सेन्स होते, समजून येते की आता मृत्यू होण्याच्या मार्गावरती आहे. अशा प्रकारे एक कविता आहे आणि ती कविता आपण समजून घेऊया. द कन्सेप्ट ऑफ गुड अँड इव्हिल. जी संकल्पना आहे वाईटांची, चांगल्या, गुड म्हणजे चांगल्या अँड इव्हिल म्हणजे वाईट, चांगल्या आणि वाईटामधील जी संकल्पना आहे. राईट अँड रॉंग, योग्य आणि अयोग्य. इनोसेंट अँड क्रूएल. इनोसेंट म्हणजे निष्पाप आणि क्रूअल म्हणजे क्रूर वृत्तीचा. लाईफ अँड डेथ, ETC. जीवन आणि मृत्यू इत्यादीमधील जी संकल्पना आहे ती जंगली जगाला लागू होत नाही. म्हणजे हे वेगळं आहे. कशापेक्षा वेगळं आहे की मानवी जग आणि वन्य जग यांच्यामध्ये वेगळे आहे. रीड द पोयम अँड ट्राय टू अंडरस्टँड द थीम. ही कविता, पुढील कविता वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या, काय थीम आहे ते समजून घ्या. तर रीड अँड एन्जॉय द पोयम. वाचा, ही कविता वाचा आणि आनंद घ्या. काय दिलेले आहे पहा. या ठिकाणी काही ग्लॉसरीज दिलेले आहेत पहा. या ठिकाणी हे ग्लॉसरीज आहेत, हे वाचून घ्या. हे शब्दकोश आहेत, हे वाचून घ्या. आणि हे शब्दकोश वाचून घेतल्यानंतर तुम्हाला कविता सहज समजून येते. म्हणून ह्या ठिकाणी दिलेले सर्व शब्द वाचा. चला, या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. ब्रिलियंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, ब्रिलियंट म्हणजे हुशार. क्राउचिंग, स्लाउचिंग, व्हॉट क्रेप्ट थ्रो द ग्रीन हार्ट ऑफ द फॉरेस्ट. म्हणजे जे तेजस्वी, जे दृश्य दिसलेलं आहे इथं, एक अत्यंत तेजस्वी डोळ्याचा, एक हुशार, आपले हातपाय जवळ घेऊन आपल्या भक्ष्यावर झडप घालून मारण्यासाठी दबा धरून खाली मान घालून एकदम उभा राहून तर कधी सरपटत जाणारा जो प्राणी आहे तो तिथं बसलेला आहे, म्हणजे वाघ. आणि तो कसा बसलेला आहे? ब्रिलियंट. कसा बसला आहे? क्राउचिंग, स्लाउचिंग, व्हॉट क्रेप्ट. म्हणजे
क्राउचिंग म्हणजे काय? क्राउचिंग म्हणजे दबून बसणे. आणि आता स्लाउचिंग करतोय म्हणजे मान घालून बसून क्रेप्ट करत असतो, म्हणजे सरपटत जात असतोय. आता झडप घालण्यासाठी ग्लिमिंग आयज अँड मायटी चेस्ट. कसं आहे त्याचं? ज्याचं म्हणजे चमकणारे डोळ्यांचा, ग्लिमिंग आईज आहेत, चकाकणारे डोळे, अँड मायटी चेस्ट म्हणजे अत्यंत शक्तिमान असा आहे, ज्याची छाती कशी आहे? भक्कम आहे, मायटी आहे, म्हणजे पॉवरफुल आहे, स्ट्रॉंग आहे त्याची छाती. अँड सॉफ्ट साऊंडलेस, अत्यंत भव्य वाटणारा असा पॉज ऑफ ग्रँड्युअर अँड मर्डर. हे जे एका मोठ्या प्राण्यांचे जे काही पाऊल असतात, पॉज म्हणजे पंजे, ऑफ ग्रँड्युअर म्हणजे त्या पावलांचा जो वाघाचे जे काही पंजे असतात हे आवाज न करता काय करतात? पुढे सरकत जातात. आणि तसंच ते दमदार पावले टाकीत आपल्या पंजांचा वापर करतोय, वार करत आपल्या शिकार करण्यास झडप घेतोय. म्हणजे पुढील जे प्राणी आहे ते म्हणजे कोणता आहे प्राणी? हरिण आहे. तर हरणाचा काय करतोय तो? त्याच्यावरती हल्ला करतोय, म्हणजे ठार करतोय, मर्डर करतोय. The wind slipped through the leaves as if afraid lest its voice and the noise of its steps perturb the pitiless splendor. की हे सर्व घडत असताना, म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे द वाइंड स्लिप्ड म्हणजे हे सर्व घडत असताना वाहणारा जो वारा असतो, वाइंड म्हणजे वारा देखील जणू घाबरून जाऊन जे झाडांची पाने असतात हलतात ना तिथं, त्यांच्या सळसळीचा आवाज येऊन वाघाच्या तावडीतून निसटून जाईल या वाहनाचा तो थांबतोय. तो वारासुद्धा काय करतो बघा, कशापर्यंत स्लिफ्ट होते, म्हणजे वाहनाचा तो जात असताना, हल्ला करत असताना ते वारासुद्धा त्याला घाबरतोय, म्हणजे आता त्या पानांचा सुद्धा आवाज येऊ नये म्हणून. पिटीलेस, हे सर्व पाहून मन बेचैन होते. पिटीलेस म्हणजे काय? मन बेचैन होणे, पिटीलेस होतं आहे. पिटीलेस, आता हे क्रूर हल्ला करत असतोय. पिटीलेस निर्दयी आहे. कोण? वाघ. स्प्लेंडर. आता या बेचैन सर्व मनहून अत्यंत सुंदर अशा त्या हरणाचा मृत्यू पाहून श्वाससुद्धा रोखला जातोय आणि मन बेचैन होतोय. हार्डली डेअरिंग टू ब्रीथ. नेक्स्ट पॅरा पहा. बट द ग्रेट बीस्ट क्राउच्ड अँड क्रेप्ट अँड क्रेप्ट अँड क्राउच्ड अ लास्ट टाइम, नॉइजलेस फॅटल. बघा, पण ते क्रूर जनावर काय करतोय? सरपटत दबकत पुढे सरकत जाते आणि अगदी शेवटच्या क्षणी, क्राउच्ड अ लास्ट टाइम म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी काय करतोय? नॉइजलेस होते, म्हणजे आवाजही करायला न देता फॅटल करतोय. फॅटल म्हणजे त्याचा प्राणघातक घेतला जातोय, म्हणजे त्याचा प्राण घेतोय. कोणाचा? त्या हरिणाचा. टिल सडनली डेथ लिफ्ट ऑन द ब्युटिफुल व्हाईट डिअर ॲज इट ड्रँक. जणू तोपर्यंत एकाकी मृत्यूत झडप घालून त्या सुंदर अशा देखण्या हरणाला पिऊन टाकतो, मग त्याचा घोट घेतो. इट ड्रँक म्हणजे अशा प्रकारे हल्ला करून त्याचा जीव घेतो. अनसस्पेक्टिंग फ्रॉम द ग्रेट पूल इन द फॉरेस्ट coolness and shadow, and it fell and tore, died remembering its mate, left soul in the deep woodland. त्या मोठ्या अशा
अनसस्पेक्टिंग म्हणजे त्याला अगदी न कळत, फ्रॉम द ग्रेट पूल म्हणजे त्या मोठ्या अशा तळ्याजवळ, इन द फॉरेस्ट कूलनेस त्या जंगलातील थंड अशा पसरलेल्या सावलीत, अँड शॅडो म्हणजे पसरलेल्या सावलीत ते हरिण पडते. अँड इट फेल त्या ठिकाणी पडते, त्याला फाडले जाते. अँड टॉर्न काय केलं जातं, त्याला फाडलं जातं त्या हरणाला. डाईड रिमेंबरिंग म्हणजे इतकेच नाही तर अशा त्या मृत्यूच्या जबड्यात जाताना, आता मृत्यूच्या अवस्थेत असताना, इट्स मेट त्या हरणास आपल्या सहकाऱ्यांची आठवण होते. मेट म्हणजे काय, जे सहकारी सोबती असतात त्या सहकाऱ्यांची आठवण येते. त्याच वेळेला लेफ्ट सोल इन द डीप वुडलँड त्याचवेळी त्या दाट अरण्यात, द डीप वुडलँड दाट अरण्यात त्याचा आत्मा, सोल म्हणजे आत्मा, त्याला सोडून जाते. लेफ्ट सोल इन द डीप वुडलँड म्हणजे त्याचा आत्मासुद्धा आता त्या जंगलामध्ये सोडून जाते. बघा या ठिकाणी डिस्ट्रॉइड द मिल्ड हार्मलेस ब्युटी बाय द स्ट्रॉंग क्रुएल ब्युटी इन नेचर. जे निसर्गातील एक अत्यंत सशक्त परंतु अत्यंत क्रूर असा तो वाघ आहे, तो दुसऱ्याला काय करतोय, जगू देत नाही. दुःख न देणाऱ्या सौंदर्याचा म्हणजे जे निष्पाप असतात, जे हार्मलेस असतात, तर अशा ब्युटी सौंदर्य असणाऱ्या हरणाला तो काय करतो, नाश करतो. बट परंतु अ डे मे एट कम परंतु तो दिवस अजून यायचा आहे. मे एट कम यायचा आहे. व्हेन द टायगर क्राउचेस अँड लिव्स नो मोर इन द डेंजरस हार्ट ऑफ द फॉरेस्ट म्हणजे की ज्या वाघानं लपत छपत जो येणारा आणि झडप घालून जीव घेणारा जो वाघ आहे, या जंगलाच्या दाटीत राहणार नाही. नो मोर जास्त दिवस राहणार नाही. कारण ॲज द मॅमथ शेक्स नो मोर द प्लेन्स ऑफ एशिया म्हणजे आशियामधील अत्यंत मोठा हत्ती जोपर्यंत या जंगलात येत नाही, नो मोर द प्लेन्स ऑफ एशिया आशियाच्या भागातील जो हत्ती या जंगलात येणार नाही, तोपर्यंत स्टील देन शॉल द ब्युटिफुल वाईल्ड डिअर ड्रिंक फ्रॉम द कूलनेस ऑफ ग्रेट पूल्स इन द ल्यूज शॅडो. तोपर्यंत हा वन्य हरिणांना मारून खाऊन टाकणारा वाघ असेल, परंतु या अत्यंत थंड शांत अशा वृक्षाच्या सावलीत त्या वाघाचा नाश करणारा हत्ती येईल, तेव्हा एका प्रचंड ताकदीचा दुसरी प्रचंड ताकदच नाश करेल आणि तो खुनी दुसऱ्याचा जीव घेणारा नाहीसा होऊन मरणाऱ्याचा जीव वाचेल, तो जिवंत राहील. द माइटी फेरिस इन देअर माइट, द स्लेन सर्वाइव्ह द स्लेवर म्हणजे बाकीचे सर्व हरणं, आता जे मरणारे हरणं होते ते काय होतील, सर्वाइव्ह होतील म्हणजे जिवंत राहतील. म्हणून अशा प्रकारे ही एक सुंदर अशी कविता श्री अरविंद घोष यांनी लिहिलेली आहे. तर या कवितेवरील काही कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते पाहूया. पाठावरील प्रश्नोत्तरे, कॉम्प्रिहेन्शन क्वेश्चन्स, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय दिलेले आहेत प्रश्न पाहूया. व्हॉट डज द पोएट कम्पेअर म्हणजे या कवितेने व्हॉट डज द पोएट कम्पेअर कवीने काय कम्पेअर करतोय, काय तुलना करतोय. द टायगर अँड द डिअर म्हणजे या कवितेत कवी वाघ आणि हरिणाची काय करतोय, तुलना कशाशी करतोय. टू इन धिस पोयम म्हणजे कशाची कम्पेअरता करतोय. आपल्याला माहिती आहे द पोएट काय करतो, श्री अरविंदो कम्पेअर्स द टायगर टू बी
द मायटी क्रुएल ब्युटी अँड द डिअर टू द मिल्ड हार्मलेस ब्युटी. म्हणजे हे सुंदर कवितेचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, कम्पेअर केलेलं आहे. सेकंड क्वेश्चन पहा. हाऊ डज द टायगर अटॅक इट्स प्रे. प्रे म्हणजे काय? शिकारीवर. तर हा वाघ आपल्या शिकारीवर कसा हल्ला करतो असा क्वेश्चन केलेला आहे. द टायगर क्राउचेस, स्लाउचेस अँड क्रिप्स सायलेंटली अँड suddenly leaps on the beautiful wild deer. Thus the tiger attacks on its prey. बघा कशा पद्धतीने येतोय, दबक्या पावलामध्ये उंच मान करून, खाली मान करून सरपटत उडी मारण्यास येतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. what does the tiger stand for in this poem. म्हणजे या कवितेत वाघ कशासाठी उभा आहे. ह्या कवितेत वाघ कशासाठी उभा आहे, कसा आहे तो. द टायगर स्टँड्स ॲज मायटी, एक भक्कम असतोय. अँड क्रुएल कॅरेक्टर, कशा प्रकारचं कॅरेक्टर आहे त्याचं, क्रुएल आहे, क्रूर आहे, क्रूरवृत्तीचं आहे हे दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू द पोएट व्हॉट डज द डिअर रिमेंबर ॲट द टाइम ऑफ डेथ. म्हणजेच अकॉर्डिंग टू पोएट म्हणजे कवीच्या मते हरणाला मृत्यूच्या वेळी काय आठवते. आपल्याला माहिती आहे काय की अकॉर्डिंग टू द पोएट द डिअर रिमेंबर्स ॲट द टाइम ऑफ डेथ इट्स मेट, म्हणजे त्यांच्या सहकार्याची आठवण होते. विच इज अलोन इन द डीप फॉरेस्ट इन दिस पोएम. तो एक दाट जंगलामध्ये पडतो आणि त्याला लेफ्ट सोल, त्याचा आत्मासुद्धा सोडून जाते. अशा प्रकारचं त्याला आठवतं त्याच्या सहकार्यांचं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. पिक आउट द वर्ड्स यूज्ड बाय द पोएट टू डिस्क्राईब द नेचर ऑफ द टायगर. म्हणजे वाघाचे जे काही वर्णन करण्यासाठी कवीने वापरलेले शब्द निवडा म्हणलेला आहे. पिक आउट निवडा की कोणकोणते शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. जसं द वर्ड्स यूज्ड बाय द पोएट टू डिस्क्राईब द नेचर ऑफ द टायगर आर ब्रिलियंट. बघा हुशार आहे, हुशार प्राणी म्हणून वापरलेला आहे. पिटीलेस, पिटीलेस वापरलेला आहे. पिटीलेस म्हणजे निर्दयी आहे, क्रूर आहे, स्ट्रॉंग आहे, हो का. त्याचबरोबर क्रुएल आहे अँड मायटी आहे. असे शब्द काय केलेला आहे त्याला वर्णन करण्यासाठी वापरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अकॉर्डिंग टू द पोएट व्हॉट वूड हॅपन टू द मायटी अँड वीक इन द फ्युचर. म्हणजे अकॉर्डिंग टू द पोएट म्हणजे कवीच्या मतानुसार, कवीच्या मते व्हॉट वूड हॅपन काय घडेल इन फ्युचरमध्ये टू द मायटी अँड वीक इन द फ्युचर. म्हणजे जे शक्तिशाली आणि जे कमकुवत आहेत याच्यामध्ये काय होईल. तर आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द पोएट इन द फ्युचर अ टाइम मे कम इन द फॉरेस्ट दॅट द मायटी मे गेट डिस्ट्रॉयड इन द नेचर अँड द वीक विल सर्वाइव्ह. म्हणजे शेवटी काय होते, वाघाचा अंत होईल आणि हे जे स्प्लेंडर ब्युटिफुल जे स्मॉल डिअर आहेत हे काय होईल, सर्वाइव्ह होतील, म्हणजे हे जिवंत राहतील. कारण आशियातून हत्ती येऊन ह्या वाघाचा अंत करेल. अशा पद्धतीचं शेवट दिलेला आहे. या ठिकाणी बघा डिक्शनरी वर्क काय दिलेलं आहे. सिट इन पेअर्स म्हणजे ग्रुपमध्ये जोडीनं बसा. रेफर द डिक्शनरी, डिक्शनरीचा वापर करा, शब्दकोशचा वापर करा. अँड फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फॉलोविंग वर्ड्स. तर फॉलोविंग वर्ड्सचा शब्दार्थ अर्थ करून घ्या. क्राउचिंग, स्लाउचिंग, ग्रँड्युअर, मॅमथ, स्लेन या शब्दांचे अर्थ आपल्याला माहिती आहेत. ऑलरेडी शब्दकोशामध्ये दिलेले आहेत, ग्लॉसरीमध्ये दिलेले आहेत. काय क्राउचिंग म्हणजे, क्राउच म्हणजे काय,
क्राउच म्हणजे स्टॉप, बेंड म्हणजे थांबणे, वाकणे, वाकून तो दबक्या पावलाने काय करतोय, हे करत असतोय, दबत असतोय, क्राउचिंग. स्लाउचिंग म्हणजे काय? स्लाउचिंग म्हणजे स्लाउच मूव्ह विथ ड्रूप ऑफ द हेड, म्हणजे खाली मान घालून भटकण्याची क्रिया करत असतोय, खाली मान घालून. ग्रँड्युअर, ग्रँड्युअर म्हणजे काय? एक भव्य, स्ट्रॉंग, मॅग्निफिसंट. मॅमथ, मॅमथ म्हणजे काय? एक मोठा प्राणी, हत्ती. स्लेन, स्लेन म्हणजे मर्डर, ठार मारणारा, खून करणारा. अशा शब्दाचा अर्थ आपल्याला समजावून घेण्यास मदत होते. इथं पहा, अबाउट द पोएट, कवीविषयी दिलेला आहे. श्री अरबिंदो, इंडियन नॅशनलिस्ट. बघा, हे कोण आहेत? श्री अरबिंदो आहेत. हे भारतीय स्वातंत्र्यासाठी नॅशनलिस्ट आहेत. नॅशनलिस्ट म्हणजे स्वातंत्र्यासाठी झगडणारे होते. पोएट, कवी आहे होते. फिलॉसॉफर, फिलॉसॉफर तत्वज्ञानी. अँड स्पिरिच्युअल गुरु वॉज, ते आध्यात्मिक गुरुसुद्धा होते. बॉर्न इन कलकत्ता ऑन 15 ऑगस्ट 1872. बघा, त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 कुठे झाला? कोलकाता येथे झाला, कलकत्तामध्ये. श्री अरबिंदो स्पेंट हिज फॉर्मेटिव्ह इयर्स इन इंग्लंड, स्टडीइंग ॲट सेंट पॉल्स अँड ट्रिनिटी कॉलेज, वेअर ही excelled in the study of literature and the classics. म्हणजे त्यांचे शिक्षण कुठे झाले? इंग्लंड येथे सेंट पॉल आणि ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. तेथेच त्यांना वाङ्मय साहित्य व एक्सेल्ड इन द स्टडीमध्ये म्हणजेच एक साहित्य व काव्यांची आवड निर्माण झाली. ही हॅज इस्टॅब्लिश्ड अन आश्रम इन पॉंडिचेरी. पॉंडिचेरीमध्ये काय केले? त्यांनी एक आश्रम उभा केला. ही हॅज बीन द स्पिरिच्युअल गुरु फॉर मेनी डिसायपल्स. बघा, तेथेच काय झाले? त्यांनी ते आध्यात्मिक गुरु बनले आणि त्यांचे अनेक शिष्य होते. हिज मेन वर्क्स आर द लाईफ डिवाइन, म्हणजे वेगवेगळे त्यांनी साहित्य लिहिले आहेत. द डिवाइन लाईफ, द सिंथेसिस ऑफ योगा, एसे ऑन द गीता व अँड सावित्री, यावर त्यांचे लिखाण प्रसिद्ध केले आहेत. थ्रू हिज रायटिंग अँड पोएट्री ही लेफ्ट अ लेगसी which reflected his hopes of golden future for humanity. यांनी काय केलं आहे? त्यांचे जे लेखन प्रसिद्ध केले आहेत ते पूर्ण साहित्य प्रसिद्ध केले आहेत, लेखन प्रसिद्ध आहेत, त्यांचे लेखन प्रसिद्ध आहेत. श्री अरबिंदो एंटर्ड महासमाधी ऑन डिसेंबर 15, 1950. ते 5 डिसेंबर 1950 समाधिस्थ झालेले आहे. तर अशा प्रकारे ही एक सुंदर कविता संपते. प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.